नमस्कार, आपल्यासोबत होटकर साहेब आहेत. ते या साहित्य संमेलन आले. तर सर, पहिलं म्हणजे दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होत आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? सर्वप्रथम मी संजय नहार आणि त्यांची सगळीच टीम मराठी साहित्य संमेलनाची त्यांचं अभिनंदन करतो. कारण जे दिल्लीचं तख्त आपण मराठ्यांनी राखलं, तिथं आज आपण हे साहित्य संमेलन घेत आहे, हे महाराष्ट्रासाठी आणि सगळ्याच साहित्यिकांसाठी एक मोठी प्रेरणा आहे. तुम्ही आता जसं बघताय, दिल्लीमध्ये आहे आता सध्या छावा सिनेमा झाला, एक परत मराठी आपली संस्कृतीची लाट आल्यासारखी आहे. तर इकडून तुम्ही मराठीला तर कसं पसरताना बघताय आणि काय भविष्य आहे इन टर्म्स ऑफ इकॉनॉमी आणि फायनान्स? कारण संस्कृतीमध्ये, साहित्यामध्ये तर मराठीची डेप्थ खूप जास्त आहे, पण जिकडे इकॉनॉमिक आणि फायनान्स बघितलं तिकडे थोडी आता सध्या वीक आहे. तर त्या दृष्टिकोनाने तुम्ही कसं बघताय साहित्य संमेलन? लाट आली असं म्हणता येणार नाही, कारण मराठ्यांची आणि महाराष्ट्राची लाट ही देशावर नेहमीच राहिलेली आहे. देशामध्ये ज्या ज्या वेळेला महत्वाच्या गोष्टी घडामोडी घडल्या आणि देशाला महत्वाची रत्न ही सगळी महाराष्ट्रानंच दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घ्या, लता मंगेशकर असतील, सचिन तेंडुलकर असतील, अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. त्याच्यामुळे महाराष्ट्राची लाट ही नेहमीच मराठीच्या प्रभावाखाली देश राहिलेला आहे. त्याच्यामुळे लाट अशी म्हणता येणार नाही, पण निश्चित आपण जे म्हणालात की आर्थिक आघाडीवर, उद्योगधंद्याच्या आघाडीवर आपल्याला काम करावं लागेल आणि त्याच्यासाठी एक्सपोजर मिळणं गरजेचं आहे मराठी माणसाला, आणि तो एक्सपोजर या निमित्ताने मिळतोय, त्याचा आनंद वाटतो. साहित्य संमेलनाला आलोय तर एक कुठलं तरी पुस्तक, जर तुम्ही युवकांना, गणांचा खूप युथ ओरिएंटेड चॅनल आहे, जर रेकमेंड कराल की हे एखादं पुस्तक कुठलंही जे तुम्ही वाचलं असेल, तुम्हाला रेकमेंड करावं असं वाटतं? आपल्याला मराठ्यांचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे, पण या इतिहासामध्ये एक दुर्लक्षित योद्धा राहिलेला आहे आणि त्या योद्ध्याचं नाव होतं महाराजा यशवंतराव होळकर. त्या महाराजा यशवंतराव होळकरांच्यावर आत्ताच एक तरुण एका अभ्यासकाने एक चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे. तो इथंच आपल्या बरोबर आहे. मयूर सूळ त्याचं नाव आहे आणि महाराजा यशवंतराव होळकरांच्यावर एक सुंदर कादंबरी त्याने लिहिलेली आहे. ती आवर्जून आपण सगळ्यांनी वाचावी असं मला वाटतं, कारण एका तरुणाने एका अपरिचित योद्ध्याचा इतिहास मांडणं एक आनंदाची गोष्ट. जसे आपल्याकडे एवढे सगळे हिरोज आहेत, तर जसे यांनी आता सांगितलं कादंबरी, तर जसं छावा झालं तर जास्त स्प्रेड होण्यासाठी एक सिनेमा खूप महत्वाचा प्लॅटफॉर्म, त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. आणि तुम्हाला वाटतं कुठला ऍक्टर असा आहे, जसं विकी कौशलने आता छावा केलं, तर कोण तुम्हाला वाटतं जो करू शकेल एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं? काम चालू आहे, पण एखादा काही गेस? त्याच्यावर काम चालू आहे आणि पाहावं लागेल, पण निश्चित लवकरच आपल्याला यशवंतराव होळकर, कारण नेपोलियन ते समकालीन होते. नेपोलियनवर चित्रपट आलाय, मग त्यांच्यावर यायलाच हवा.